पण किती कवळी पाण्यात बघा ना, मस्त पाणी आहे तशी. असं रोज जेवायला किती मस्त वाटेल. तर म्हणजे आज मंडे असल्यामुळे ना, आज मेन म्हणजे डोंबिवलीमध्ये दुकानं बंद असतात. नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. कशात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. आजच्या नवीन व्हिडिओमध्ये, नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. सो आता तुम्ही आजच्या आजूबाजूला बघितलं असेल, मी आलेली आहे शॉपिंग करायला. आणि शॉपिंग कशासाठी आणि का ते हे तुम्हाला नक्कीच कळेल पुढच्या. आता शिवांच्या डॅडीची शॉपिंग झालेली आहे. आता मी चालली आहे माझी शॉपिंग करायला. सो तुम्ही सुद्धा चला माझ्या बरोबर. हो, झालेली आहे शॉपिंग. सो सध्या आता उत्कर्षाची शॉपिंग चालू आहे. मला तो व्हाईट खूपच मस्त वाटतो. सुंदर आहे व्हाईट, पण मला तो व्हाईटच सुंदर वाटतो. त्यामध्ये कलर बघ ना, मग त्यामध्ये कलर बघ. ग्रीन कलर किती बनवलं? 3-4 च्या आतमध्ये फोटो बस. अब ये तो रख ली है, बाद में आप पहनेंगे बराबर. सो फायनली आता माझी साडी घेतलेली आहे आणि साडी मी डायरेक्ट उद्या वेअर केल्यानं दाखवणार आहे. आणि खूप सुंदर सुंदर साड्या इथे स्टेशनला दुकान आहे दिव्या एलेक्स. सो तुम्ही सुद्धा इथे विजिट करा. खूप सुंदर साड्या इथे मी घेतलेली आहे, थोडंसं पार्टी वेअर मध्ये. सो चला. सो तुम्ही बघू शकता आम्ही आता घरी आलेलो आहोत. A few moments later. काय चाललंय? पराठे करते मी, मेथीचे पराठे आहेत. मी ऍक्च्युली काय केलं माहितीये, आपण जायच्या आधी आहे ना, एक 5 मिनिटं आधी मी पीठ फटाफट मळून घेतलं आणि पीठ बाजूला ठेवलं. म्हणजे 1 पर्यंत 1 तास झाला आपल्याला, 1-1.5 तास. तोपर्यंत हे पीठ थोडंसं मुरलं आणि आता त्याचे पराठे करते. आणि मेनू काय आहे आज मेन्यूच्या, सेकंड श्रावणी सोमवारचा काय मेन्यू आहे हा तुम्हाला एक थोड्या वेळात कळेल. सो दाखवते तुम्हाला मी 5 मिनिट. ओके. नैवेद्याची तयारी. श्रावण महिन्यातल्या प्रत्येक सोमवारी केळाच्या पानामध्ये जेवायची जी मजा आहे ती कशात नाही, ती खरोखर. पहिले हे वॉश करून घ्यायला पाहिजे आपल्याला. हो हो. पण किती कवळी पाण्यात बघा ना, मस्त पाणी आहे तशी. असं रोज जेवायला किती मस्त वाटेल. आता ना हे मस्त मेथीचे पराठे केलेत. याचा जो सुकवून द्यायचा जो वास एवढा सुंदर येतोय ना, मस्त. सो ह्याच्याबरोबर मी गरम मसाला. सो आता ही भाजी हा केलेला आहे दाल पालक. दाल पालक. दाल पालक ह्यासाठी केला, मी ना शेगावला गेली होती ना, तेव्हा येताना तिकडच्या मार्केट मधून मी पालक घेतला होता. मी थोड्या भाज्या घेतल्या होत्या मी. तर थोडा पालक खराब झाला असता, तर त्याच्या बदली मी आता दाल पालक केलेला आहे. ओके. सिंपल भात केलेला आहे, मसाले भात नाही आहे हा, जिरा राईस आहे.
ग्रीन पानावर मस्त वाटतंय सगळं. हा झालेला आहे आजचा श्रावण सोमवाराचा नैवेद्य. मला अजून एक गोष्ट द्यायची. ओके. आपण जेव्हा असं ह्याच्यामध्ये खातो, केळीच्या पानामध्ये खातो, तर साऊथ इंडियन फील येतो थोडा आपल्याला. म्हणून ही आहे मस्त चटणी, छान चटणी आहे ही. आमची वन ऑफ फेवरेट चटणी आहे. टोमॅटो चटणी. टोमॅटो नाही आता ही. हे आहे कोथिंबीरवाली, ही आहे खीर, हे आहे मेथीचा पराठा, चवळीची भाजी, हे पापड, भात जो काही जिरा राईस मी केलेला आहे, आणि दाल पालक. स्वतः हा नैवेद्य मी ठेवते. काय मिस झालंय का? नाही. असं मस्त मेनू आहे. चल. उलट उलट म्हणजे देव जेवणार असं. छान मस्त. आज बच्चे कंपनी आधी पहिला उपवास सोडत आहेत, श्रावणी सोमवार. कसं आहे बाबू? छान झालंय. वाव. शिवांश कसं झालंय जेवण? मम्मा छान झालंय. कृष्णाने जेवण केलंय, मस्त जेवण झालंय. माझा लाडू कृष्णाच्या पायाला लागून सुद्धा तिने पराठा केला, कोथिंबीर वडी केली. अजून काय पाहिजे आयुष्यात? काय काय पाहिजे? मामा एवढं मी शिकली तर. आता ना फायनली आमचं जेवण वगैरे सगळं झालेलं आहे. माझं सगळं किचन वर्क वगैरे सगळं झालेलं आहे. तर म्हटले तुमच्याबरोबर आता थोड्या गप्पा मारूया, म्हणून थोडासा वेळ काढलेला आहे मी. आणि आजचा श्रावणी सोमवार पहिलं सांगते, खूप सुंदर गेलेला आहे सकाळ टू संध्याकाळ. मेन गोष्टी मला शूट करता आल्या नाही, कारण की काल जेव्हा मी आलो त्यानंतर थोडीशी माझी तब्येत, थोडीशी मला सर्दी खोकला थोडं चालू होता, आणि त्याच्यामध्येच मी सकाळी आणि काल पण होते, त्याच्यामुळे थोडं जास्त केलं नाही. दुपार बसून मला बरं वाटत होतं. सरप्राईज आहे फॉर सगळ्यांसाठीच. मलाच ॲक्च्युली पहिलं सरप्राईज मिळालेलं आहे, कारण की बाकी सगळ्या घरामध्ये सगळ्यांना माहिती, म्हणजे बॅक ऑफ द कॅमेरा ह्यांना सुद्धा माहिती होतं. मला थोडंसं लेट कळालेलं आहे, आणि मी खूप हॅपी आहे त्या गोष्टीसाठी. मला खूप आनंद वाटलेला आहे, पण आता तो आनंद मी इथे व्यक्त करते. सो त्याच्यासाठी मी शॉपिंग केलेली आहे एकदम. म्हणजे आज मंडे असल्यामुळे ना, आज मेन म्हणजे डोंबिवलीमध्ये दुकानं बंद असतात, आणि त्याच्यामध्ये मी कुठलं तरी शॉप, म्हणजे कॉटन किंग तर होतं ओपन, त्याच्यामुळे मेन्सना काही प्रॉब्लेम येत नाही, कारण एक दोन शॉप तिकडे जे काही ते शॉपिंग करतात ज्या स्टोअरमधून ते ओपन होते. पण ज्या मी स्टोअर्समधून शॉपिंग करत असते, जसं की साड्यांचं वगैरे, तर ते शॉप सगळे बंद होते. सो जे अवेलेबल होते त्या शॉपमध्ये मी गेली, आणि मला करायचीच होती. आणि मला ब्लाऊजसुद्धा मी पटकन फोन केला माझ्या जी आहे, जी स्टिच करते, की मला तू शिवून देशील का? तर ती सुद्धा आज अवेलेबल नव्हती, तर ती बोलली सकाळी आणून दे, 1-1.5 तासामध्ये ती मला ते करून देणार आहे. त्याच्यामुळे मग मी साडीचा पटकन प्लॅन केला, आणि साडी वगैरे घेतली. खूप सुंदर साडी आहे, तुम्हाला कळेल येणाऱ्या ब्लॉगमध्ये आता. आणि ह्यांनी सुद्धा शॉपिंग केली. आता मुलांची राहिली शॉपिंग, मुलांची पण करायची होती, पण मुलांचे जे काही स्केड्यूल आहे सकाळपासून त्यातून त्यांना जमलं नाही. त्यात शिवांशला पायाला लागलेलं आहे, त्याच्यामुळे आम्ही त्याला बाहेर जाणं प्रेफर नाही केलं, कारण की थोडासा करंगळीला त्याच्या थोडासा मुका मार लागला घरातल्या घरातच, जे म्हणजे खेळताना त्याला लागलेलं आहे, त्याच्यामुळे त्याला मी बाहेर नाही घेऊन गेलो. पण ठीक आहे, औषध लावून त्याला आता तो आराम करतोय. सो त्यांची शॉपिंग आम्ही थोडी कॅन्सल केलेली आहे. आम्ही विचार केला की गडबडीत नको, कारण की ह्या गोष्टी संध्याकाळी सगळ्या प्लॅन झालेल्या आहेत, आणि संध्याकाळी झाल्यामुळे वेळ कमी होता. जेवढ्या गोष्टी अवेलेबल करता आल्या तेवढ्या आम्ही केलेल्या आहेत, जेवढ्या नाही जमल्या तेवढ्या आम्ही सोडून दिलेल्या आहेत. सो सरप्राईज काय आहे ते तुम्हाला येणाऱ्या ब्लॉगमध्ये नक्की समजेल.
पण मी खूप खुश आहे त्या गोष्टीसाठी. आणि मग आता व्हिडिओचा एंड करते, कारण की आता उद्या स्कूलसुद्धा आहे, सो स्कूलची सुद्धा तयारी मला करायची आहे. तर व्हिडिओचा एंड करते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी. तुम्ही सबस्क्राईब करायला विसरताय, तुम्ही बघताय व्हिडिओज बघताय पण सबस्क्राईब करायला विसरताय, तर नक्कीच सबस्क्राईब करा. सो श्री स्वामी समर्थ मंडळी आणि गुड नाईट.